नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. कर्नाटक सरकारने घोषणा केलेली शक्ती योजना अर्थात महिलांसाठी मोफत बस प्रवास योजनेचा शुभारंभ आज दुपारी जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते झाला. बेळगाव व चिकोडी परिवहन विभागाचा संयुक्त कार्यक्रम मध्यवर्ती बस स्थानकात पार पडला. कार्यक्रमाला विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी, आमदार आसिफ सेठ, जिल्हा पोलीस प्रमुख डॉक्टर संजीव पाटील, पोलीस आयुक्त डॉक्टर M.B. बोरलिंगया उपस्थित होते. हा एक ऐतिहासिक निर्णय असून ही योजना महिला सबलीकरणासाठी महत्त्वाची ठरेल असे मत पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केले. पाऊस लांबणीवर पडल्याने जलाशये आणि नद्यांच्या पाणी पातळीत लक्षणीय घट झाली असून बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोपमध्ये केवळ आठवडाभर पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. सध्या मृत साठ्यातील पाण्याचा वापर करण्याची वेळ पाणीपुरवठा कंपनीवर आली आहे. दरम्यान येत्या दिवसात समाधानकारक मान्सून न झाल्यास शहराच्या पाणीपुरवठ्याची परिस्थिती बिकट बनणार आहे. शहर तसेच ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांची तब्बल 647 कोटींची वीज बिले थकीत. यामुळे हेस्कॉमचा आर्थिक पाया डळमळीत होत आहे. दरम्यान वीज बिल भरण्यासाठी सरकारी विभागाकडे हेस्कॉमकडून तगादा लावण्यात आला आहे. बेळगाव जिल्ह्यात 109 कोटी 37 लाख रुपयांचे थकीत बिल असल्याने ते वसूल करण्याचे मोठे आव्हान हेस्कॉम प्रशासनासमोर आहे. कोनवाळ गल्ली येथे चुकीच्या पद्धतीने सीडीवर गाळण्यात आल्याने रहदारीला मोठा अडथळा निर्माण होऊ लागला आहे. विशेषतः वाहनांचे अपघात वाढले आहेत. त्यामुळे गटारीवरील हे सीडीवर शास्त्रोक्त पद्धतीने घालावेत अशी मागणी रहिवाशातून होऊ लागली आहे. जलसंपदा योजनेची जोड मिळाल्यामुळे बेळगाव जिल्ह्यात तब्बल 4,651 मेट्रिक टन उत्पादन झाले. शेततळे, नदी, कालवे, पाझर तलाव आदी ठिकाणी मत्स्यपालन केले जात असून हिडकल, राकसकोप, नविलू तीर्थ जलाशय, घटप्रभा, मलप्रभा, कृष्णा, मार्कंडेय या नद्यांमधून देखील मत्स्यबीज सोडले जात आहे. त्यामुळे अलीकडे मत्स्य उत्पादनात वाढ झाली असून गतवर्षीच्या तुलनेत यंदा उत्पादनात 1,000 मेट्रिक टनने वाढ झाली आहे. भरमसाठ आलेल्या वीज बिलामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. केवळ घरगुती ग्राहकच नव्हे तर लघु उद्योजक व विणकरांनाही या दरवाढीचा दणका बसला. त्यामुळे संताप अनावर झाला असून विणकरांनी वीज बिल न भरण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील पथदीप व्यवस्थापन पूर्णपणे कोलमडले आहे. दिवसा पथदीप सुरू तर रात्रीच्या वेळी बंद अशी परिस्थिती शहरासह उपनगरांमध्ये सर्रास पाहायला मिळत आहे. अनेक वेळा तक्रारी केल्या तरी त्याची दखल घेतली जात नाही. मागील 4 दिवसांपासून अनगोळ परिसरातील पथदीप सुरू असूनही अद्याप त्याची दखल घेण्यात आलेली नाही. हिडकल जलाशयातून बेळगावला पाणीपुरवठा होणाऱ्या कुंदरगी ते तुम्मरगुद्दी या भागात वीज पुरवठा करणारे टॉवर बसवले जाणार आहेत. यासाठी वीज पुरवठा खंडित केला जाणार असून त्याचा परिणाम शहरात होणाऱ्या पाणी पुरवठ्यावर होणार आहे. यामुळे सोमवारी दिनांक 12 व मंगळवार दिनांक 13 रोजी शहराच्या काही भागात पाणी पुरवठ्यामध्ये व्यत्यय येणार असून नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन पाणी पुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. सांगलीनंतर कोल्हापूर येथे भर दिवसा सोने चांदीच्या दुकानांवर दरोडा टाकून कोट्यावधी रुपयांचे दागिने लुटण्यात आले. दरम्यान लागोपाठ घडलेल्या या घटनांमुळे निपाणी परिसरातील सराफ व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यातून सोने चांदी दुकानांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून सुरक्षा पुरवण्याची गरज व्यक्त होत आहे. यंदा वळिवाच्या पावसाने हुलकावणी दिली आहे. तसेच मान्सूनही लांबल्याने शेतकरी चिंतेत आहे. यामुळे पावसासाठी देवाचा धावा सुरू असल्याचे चित्र सर्वत्रच पाहावयास मिळत आहे. अथणी तालुक्यातील संबर्गी येथील ग्रामस्थांनी पावसासाठी गाढवाचे लग्न लावून त्याची गाजत वाजत वरातही काढण्यात आली. पावसाने पाठ फिरवल्याने निराशा झाली असून सर्वांचे लक्ष आभाळाकडे लागले आहे.
उन्हाच्या कडक झळा सोसाव्या लागत असतानाच आता नद्या पुन्हा कोरड्या पडण्याची शक्यता आहे. उन्हाळ्यात महाराष्ट्रातून आलेले पाणीही आता संपण्याच्या मार्गावर असल्याने पाणी टंचाईचे सावट गडद बनले आहे. त्यातच वळिवानेही तालुक्यात हुलकावणी दिली असल्याने भीषण पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडीकरता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद. शुभरात्री.